हाय फ्रेंड्स, स्टिच स्टाईल विथ फॅशनमध्ये आपल्या सगळ्याचं मनापासून स्वागत करते। चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात। इथे मी कटोरी ब्लाउजचं माप घेतलेलं आहे। बघूया आपण माप। पूर्ण उंची 13.5 आहे, त्यात 1 इंच घेऊन 14.5 होईल। छाती इथं 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच। कमर 30 आहे, त्याचा चौथा भाग 7.5 इंच। पुढचा गळा इथे 6.5 घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा 9 इंच। टक्स पॉइंट इथं 10 इंच आहे, त्यात शिलाई मार्जिन अर्धा इंच घेऊन 10.5 इंच येईल। इथे मी एक पेपर घेतलेला आहे, आपण पेपरवर पहिल्यांदा कटिंग करूया। आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची 13.5 आहे, त्यामध्ये 1 इंच घेऊन 14.5 होईल। तिथे रेष मारून घेऊया आपण आता। रेष मारल्यानंतर तिथं शोल्डरचं माप 5.2 घेऊया। म्हणजे ब्लाउज उतरणार नाही खाली। आणि पट्टी 3 ची ती काय आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। 36 साइजसाठी मुंडा आपला 6 इंच आपण घेतो। त्याचा चौकोन तयार करून घेऊया। आपली छाती 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच येतो आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घेऊया। इथे कमर आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 इंच येतो। 1 इंच टक्स पॉइंट, 1.5 इंच मार्जिन। नंतर आपण घेतलेल्या मापावर निम्म करून आत 1 इंच घ्यायचं। जर डीप गळा असेल तर आत 1 इंच घेतात, तिथं अर्धा इंच घेऊन बाजूला तिरपी रेष मारून गोलवा आकार देऊन घ्यायचा। पाठीमागचा गळा आपला 9 इंच आहे। गळा रुंदी इथे 3 इंच घेतले आहे, आपण 3.5 इंच ही घेऊ शकता। आतील बाजूला मी 1 इंच घेऊन आकार काढून घेतलेला आहे। इथे टक्स पॉइंट घेण्यासाठी माप घेतलेले ह्याच्यावरचं निम्म करून घेणे। टक्स पॉइंट 4 4.5 घेऊ शकतो आपण। टक्स इथे आपण 1 इंचाचा घेतला आहे। दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन वर रेष मारणे। आणि ही व्यवस्थित कटिंग करून घेऊया। पाठीचा भाग मी कट करून घेतलेला आहे। आता आपण पुढील भाग कट करून घेऊया, फ्रंट भाग। त्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे, तो सेम जसा पाठीचा आपण भाग कट करतो तसाच फ्रंटचा पण भाग कट करतात। उंची मी 14.5 घेतलेली आहे। सरळ रेष ओढून घ्यायची। शोल्डरचं माप 5.2 टाकायचं। पट्टी 3 इंचाची टाकायची। पुढील गळा इथे मी 6.5 घेतलेला आहे। गळा रुंदी 2.5 इंच, त्याहीपेक्षा थोडे जास्त घेऊ शकतो आपण। चौकोन तयार करून त्याला गळ्याचा गोलवा आकार देणे। नंतर मुंडा आपण 36 साइजसाठी 6 इंच घेऊया। तसेच तिथेही आपण चौकोन तयार करून घेऊया। नंतर आपली चेस्ट 36 आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच येतो। पुढे 1.5 इंच मार्जिन घेऊया।
कमर आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 इंच येतो. 1 इंच घेऊन 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि आखून घ्यायचं ते. मुंड्याकडे 1 इंच आत घेऊन गोलवा आकार देऊन घ्यायचा. आता योकपट्टीसाठी 2.5 इंच घेऊया. पुढेही 2.5 इंच घ्यायचं आणि रेष आखून घेऊया. पुढच्या बाजूला 1 इंच वर घेऊन योकचा आकार देऊन घेऊया. टक्स पॉइंट 10 इंच आहे, त्यात शिलाई मार्जिन घेऊन 10.5 घेऊया. AB इथं 2.5 घेऊया. गळ्याकडील पुढील 1 इंच वर घेऊया आणि रेष आखून घेऊ. तिथं आपण मिळालेल्या रेषेपाशी CD म्हणूया आणि 2 इंच घेऊया. टक्स पॉइंटची रेषा आखून घेऊया आणि आखलेला भाग ही सगळा पूर्ण कट करून घेऊया. मी भाग पूर्ण कट केलेला आहे. त्याला आपण नंबर देऊ 1 2 3. आता आपण कटोरी वाढवायची आहे. आता ही कटोरी वाढवण्यासाठी त्याला चार्ट मी तयार केलेला आहे एक. हा चार्ट मी पूर्ण शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, टक्स पॉइंट किती घ्यायचा किंवा AB आणि CD अंतर किती घ्यायचं हे त्यात सगळं नमूद केलेलं आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता. तर आपली चेस्ट 36 आहे, कमर 30 आहे, टक्स पॉइंट 10 आहे आणि AB अंतर 2.5 आहे, CD अंतर 2 आहे, कटोरी आपली 7.2 येते आणि शोल्डर आपलं 5.2 आणि मुंडा 6 इंच येतोय. ह्याच्यानुसार तुम्ही पूर्ण सगळ्या 28 ते 44 पर्यंत कटोऱ्या कट करू शकता, म्हणजे पूर्ण ब्लाऊज कटिंग करू शकता. आता ही कटोरी मी पूर्ण सगळी आखून घेतलेली आहे आणि टक्स पॉइंटची रेष पॉइंट देऊन रेष आखून घेतलेली आहे. नंतर आपली कटोरी इथे 6 इंचाची आहे. बेसिक कटोरी आपली 6 इंचाची आहे. आता ह्या कटोरी ची चेस्ट 36 आहे, त्याचा 5वा भाग 7.2 येतो. मग ही कटोरी आपल्याला 7.2 ची करायची आहे. तसं मी तक्त्यात त्या नमूद केलेलं आहे की 7.2 घ्यायची. त्याचे सगळ्या कटोऱ्यांचे पूर्ण 5वा भाग केलेला आहेत. आता ही 6 आहे, त्यात आपण 1.2 मिसळूया, म्हणजे बरोबर 7.2 होतंय. मग इथं अर्धा 0.1 घ्यायचं ह्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ही अर्धा 0.1 म्हणजेच 1.2 च्या निम्म ह्या बाजूला आणि 1.2 च्या निम्म ह्या बाजूला. टेप दुमडून योग्य माप येतं. नंतर आपली मूळची कटोरी घ्यायची. एका बाजूला बोटाने धरून जिथे आपलं 7.2 चं अंतर आलंय तिथं आखून घ्यायचं. टक्स पॉइंटच्या रेषेची तिथं टिक मार्क करायचा. तसेच ह्या बाजूलाही तसंच करायचं. वरच्या बाजूला कटोरी धरून बाजूला सरकवून घ्यायची आणि
आखून घ्यायची. शेवट तिथं टिक मार्क करून टक्स पॉईंटलाही टिक मार्क करायचा. टक्स पॉईंटला टिक मार्क केलेला आपण रेष आखून घेऊया ती. हे अंतर बरोबर 7.2 आलं का नाही ते पाहायचं. इथं माझं अंतर बरोबर 7.2 आलेलं आहे. नंतर त्याचा मध्य करायचा. मध्य केल्यानंतर ही सरळ रेष खाली ओढून घ्यायची. नंतर त्याच्या खाली 1 इंच वाढवून घ्यायचं. हे बरोबर मध्य आलं का नाही ते तपासून पाहायचं. इथे माझं बरोबर आलेलं नाही, मग त्याचा बरोबर मध्य करून घ्यायचा. आता माझं पूर्ण बरोबर मध्य झालेलं आहे. जर आपण हा मध्य व्यवस्थित जर नाही केला तर कटोरी एका बाजूला सरकते. टक्स पॉईंट एका बाजूला असा सरकला जातो आणि कटोरी व्यवस्थित बसत नाही. आता आपली मूळची कटोरी 6 इंच आहे, त्यातून 1 इंच वजा करायची, म्हणजे आपली कटोरी आता 5 इंचाची घ्यायची. मग हे 5 अंतर ह्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं. त्याचं निम्म 5च्या निम्म करायचं. एका बाजूला 2.5 इंच घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूलाही 2.5 इंच घ्यायचं आणि बरोबर त्रिकोण करून घ्यायचा. हे त्रिकोण केलेला भाग बरोबर आहे का नाही बघायची रेष, आणि नसेल तर वाढवून घेऊन त्याला गोलवा आकार देऊन घ्यायचा. नंतर बाहेरील बाजूला 1/2 इंच मार्जिन करून घ्यायचं. आणि पूर्ण कटोरी कट करून घ्यायची. नंतर आतल्या बाजूला 1/2 इंच मार्जिन ठेवून राहिलेला भाग कट करून टाकायचा. अशा प्रकारे आपला फ्रंटचा भागही कट झालेला आहे. आता बॅकचा भाग घेतलेला आहे पाठीमागचा, त्याला अजिबात मार्जिन कुठल्याही बाजूला घ्यायचं नाही. आपण मार्जिन सहित कटिंग केलेलं आहे. आता कटोरीमध्ये आपण बाहेरील बाजूला 1/2 इंचापेक्षा थोडं कमी माप वाढवून घ्यायचं. खालच्या बाजूलाही थोडं थोडं वाढवायचं आणि हुकपट्टी जिथे येते हुकाच्या पट्टीच्या बाजूलाही वाढवून घ्यायचं. वर गळ्याच्या बाजूला घ्यायचं नाही. 1 नंबर दिलेल्या फ्रंटच्या भागालाही मुंड्याच्या बाजूला वाढवायचं नाही, गळ्याच्या बाजूला वाढवायचं नाही, परंतु जिथे कटोरी आपली जॉईन होणार आहे तिथे मात्र 1/2 इंचापेक्षा थोडं कमी किंवा 1/2 इंचही घेऊ शकता. योकपट्टीच्या वरच्या बाजूला वाढवायचं नाही, मात्र बाहेरील बाजूला खालच्या 1/2 इंच घ्यायचं. अशा प्रकारे आपला 36 साईजचा पेपर कटिंग झालेलं आहे. तुम्हाला हे पेपर कटिंग आवडलं असल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.